हॅलो फ्रेंड्स, आदिज्योत अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे आदित्य आणि आज आपण गणित प्रकाश पुस्तकातला पहिला चॅप्टर पॅटर्न इन मॅथमॅटिक्स बघणार आहोत. तर हा चॅप्टर आपण काही व्हिडिओजमध्ये डिवाइड करणार आहोत. त्यातला सेक्शन 1.1 आणि सेक्शन 1.2 आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर सर चला बघूया या चॅप्टरमध्ये काय आहे किंवा या सेक्शन्समध्ये काय आहे. त्यात पहिला सेक्शन आहे व्हॉट इज मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्स म्हटलं तर सगळ्यात पहिले तुमच्या मनात काय येतं किंवा कोणाच्याही मनात काय येतं? मॅथमॅटिक्स म्हटलं ते कॅल्क्युलेशन्स, प्लस मायनस पर्सेंटेज आकडे येतात, नंबर्स येतात, बरोबर. पण या पुस्तकात मॅथमॅटिक्सची वेगळी डेफिनेशन दिली आहे. व्हॉट इज मॅथमॅटिक्स? मॅथमॅटिक्स म्हणजे काय? सर्च फॉर पॅटर्न अँड एक्सप्लेनेशन वाय दोज पॅटर्न एक्झिस्ट. म्हणजे काय की तुम्ही कुठे गेला तर पॅटर्न सर्च करा आणि ते पॅटर्न काय एक्झिस्ट करते हे शोधा. हे मॅथमॅटिक्स आहे, असं ही डेफिनेशन हे पुस्तक आपल्याला सांगत आहे. तर आपण कुठे गेलो, समजा नेचरमध्ये किंवा आपल्या घरात, स्कूलमध्ये किंवा बाहेर पडलो, शॉपिंगला गेलो, तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही पॅटर्न असतात. घरात काय असतं सांगा बरं. घरात गेले की तुम्ही एक रूम असते, रूम मध्ये बरोबर बेड ठेवलेला असतो, टाईल्स असतात, टाईल्स बरोबर ऑर्गनाईज केलेले असतात, एका पॅटर्न मध्ये ऑर्गनाईज केलेले असतात. जसं कुठे तुम्ही बाहेर गेलात, गार्डन मध्ये गेला, तर गार्डन मध्ये तुम्ही बघाल तर फ्लॉवर्स किंवा झाड एका लाईन मध्ये लावलेले असतात, एका पॅटर्न मध्ये लावलेले असतात. कुठेही जाल तर तुम्ही एक पॅटर्न ऑब्झर्व कराल आणि तो पॅटर्न काय एक्झिस्ट करतो हे शोधणं म्हणजेच मॅथमॅटिक्स आहे. तर मग काय, पॅटर्न बघणं हे आर्ट आहे आणि पॅटर्नच्या मागे रिझन शोधणं हे सायन्स आहे. म्हणून यांनी काय म्हणतात की मॅथमॅटिक्स हे आर्ट पण आहे आणि एक सायन्स पण आहे. समजलं मित्रांनो? काय म्हणायचं नेमकं? मॅथमॅटिक्स म्हणजे काय, या पुस्तकात डेफिनेशन काय दिलेली आहे? मॅथमॅटिक्स म्हणजे सर्च फॉर पॅटर्न आणि त्याच्या मागे एक्सप्लेनेशन, आणि त्याला आर्ट पण म्हणतात आणि सायन्स पण म्हणतात. का? आपण शोधतो म्हणून आर्ट आणि त्याच्या मागे रिझन शोधतो म्हणून सायन्स. हे तुम्हाला माहिती आहे ना? आर्ट म्हणजे काय असतं की कुठलं एखादं तुम्ही ऑब्झर्व केलेली गोष्ट छान दिसते किंवा काढली, ड्रॉ केली, त्याला आर्ट म्हणतात. आणि त्याच्या मागे रिझन शोधणं हे सायन्स असतं, म्हणून याला दोन्ही म्हणतात, आर्ट आणि सायन्स. ठीक आहे. तर मग पॅटर्न कुठे कुठे एक्झिस्ट करतो, काय काय बघतो, हे आपण एक्सरसाइज मध्ये बघूया. इथे तर मी मेन्शन केलंय, पण एक्सरसाइज मध्ये आपण आणखी डिस्कस करूया. हा. आणि पुस्तकात दोन खूप छान उदाहरण दिले आहेत. एक म्हणजे अंडरस्टँडिंग स्टार मोशन, ठीक आहे, आणि थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी. दुसरं आहे स्टडिंग जिनॉम, डायग्नोसिंग डिसीज. तर काय नेमकं मित्रांनो? तर बघा, तुम्हाला माहिती आहे सोलार सिस्टम असते. सोलार सिस्टम मध्ये काय, सन असतो, सनच्या भोवताली सगळे ग्रह फिरतात. ठीक आहे. तसंच आपलं पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवताली चंद्र फिरतो. मग हे स्टार आणि मोशनचा एक पॅटर्न आहे, बरोबर. की त्याच्या मागे रिझन काय? ग्रॅव्हिटी, बरोबर. ग्रॅव्हिटीमुळे ते त्याच्या भोवताली फिरतात. तर या सगळ्या गोष्टींचा शोध काढून थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी निघाली, बरोबर. म्हणजे पहिले पॅटर्न सर्च केला. ठीक आहे. पॅटर्न कोणता होता की सूर्याच्या भोवताली आपले ग्रह फिरत आहेत, आपल्या ग्रहाच्या भोवताली चंद्र फिरतोय किंवा बाकीचे सॅटेलाइट्स फिरतात. ते काय फिरतात, त्याचं रिझन मिळाल्यामुळे थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी मिळाली, बरोबर. तर यातून आपल्याला आर्ट पण मिळालं. आर्ट कोणतं होतं की भोवताली फिरतात. सायन्स काय, थेअरी ऑफ ग्रॅव्हिटिव्हिटी. तसं स्टडिंग जिनॉम. जिनोम काय असतं? जिनोम तुम्हाला सांगतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, आपल्या शरीरातनं प्रत्येक गोष्ट, जसं आपला चेहरा कसा दिसतो, आपला हात कसा दिसतो, आपल्या हाताला बोटे किती असतात, आपले डोळे कसे आहेत, आपले कान कसे आहेत, हे सगळं एका पुस्तकात लिहिल्यासारखं असतं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये लिहिलेलं नसतं, ते एक पॅटर्न असतो. असं समजा की एक इन्स्ट्रक्शन आहे बुक मध्ये लिहिलेल्या, ते आपल्या बॉडीमध्ये आहे किंवा ब्रेनमध्ये आहे, बॉडीमध्ये आहे. ते सांगतात की याचे हात असे बनवा, याचा पाय तसा बनवा, याचा कलर तसा बनवा. त्याला जिनोम म्हणतात. जीन ऐकलं असेल ना तुम्ही? जीन म्हणजे जीन एक पॅटर्न असतो इंडिव्हिज्युअल, जसं तुम्हाला कलरचा एक जीन असतो. त्यात असं सगळ्या अवयवांचं कॉम्बिनेशन जीन्सचे मिळून एक जिनोम बनतो. तर जिनोमला काय, त्याच्यावरून काय होतं, एखादा डिसीज झाला समजा, कुणाला एखादा मोठा आजार झाला, तर त्या पॅटर्न मध्ये काहीतरी चेंजेस येतो, त्याच्यावरून त्यांनी समजतात की यात आपल्याला डिसीज झालेला आहे. तुम्हाला ऍक्च्युअल पॅटर्न कसा असतो माहिती आहे का? जीन कसा असतो या पॅटर्न मध्ये असतो. ए, टी, जी, सी. याचे वेगवेगळे केमिकल नाव आहेत. हे तुम्हाला सांगणार नाही. थायमिन, ऍडमिन असे वेगवेगळे नाव आहेत. तर हे सांगितलं तर कन्फ्युज होईल. तर फक्त हे लक्षात ठेवा की पॅटर्न मध्ये असतात. ATGC, ATGC. हे काय आहे? एक पॅटर्न आहे जीनचा. आणि याचं पूर्ण असे कॉम्बिनेशन्स मिळाले सगळे आपल्या बॉडी पार्टचा, कलरचा, तर सगळ्या याला काय म्हणतात? जिनॉम. हे लक्षात ठेवा. आणि याचा शोध लागला, याचा पॅटर्न आपल्याला लक्षात आला, म्हणून आपल्याला आपल्याला डिसीज काय झालेला आहे, बरोबर, किंवा त्या डिसीजला बरं कसं करता येईल हे माहित झालं, बरोबर.
तर आता हा सेक्शन आपण इथेच 1.1 सेक्शन इतक्यातच संपवलाय पुस्तकात. तर सांगायचं म्हटलं तर समरी काय सांगूया आपण. मॅथमॅटिक्स काय, परत एकदा सांगतो. मॅथमॅटिक्स पॅटर्नचा सर्च करायचा आहे आणि त्याच्या मागे एक्सप्लेनेशन शोधायचं आहे. त्यामुळे याला आर्ट पण म्हणतात आणि सायन्स पण म्हणतात. दोन उदाहरण तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे, की आपण सूर्याच्या भोवताली ग्रह फिरतात, आपल्या पृथ्वीच्या भोवताली चंद्र फिरतो. हा पॅटर्न माहिती झाला म्हणून थेअरी ऑफ ग्रॅव्हिटिव्हिटी माहिती झालं आणि आपला जिनोमचा पॅटर्न माहित झाला, त्यामुळे आपले डिसीज कसे बरोबर होतात किंवा डिसीज कोणते आहे डायग्नोज करता येतं. बरोबर. हे इतकं समजलं बस. सेक्शन 1.1 मध्ये इतकंच दिलेलं आहे, कारण की हा खूप छोटा सेक्शन आहे, पहिला सेक्शन आहे. तर यामागे फिगर इट आउट म्हणून दोन एक्सरसाइज दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन काय, कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल वेअर मॅथमॅटिक्स हेल्प अस इन एव्हरीडे लाईफ. आपण बोललो होतो आधी पण डिस्कस नव्हतं केलं. तुम्ही आता बघाल इथे मी उदाहरण दिलं आहे. शॉपिंग. शॉपिंगला गेलं तर मॅथमॅटिक्स कुठे हेल्प करतं सांगा बरं. बघा, बरोबर. तुम्ही अगदी बरोबर विचार केला असेल. शॉपिंगला गेलो, जर तुम्ही एखादा बुक घ्यायला गेले, तुम्ही स्टेशनरीमध्ये गेला, ठीक आहे. तुम्ही एक पुस्तक घेतलं, बुक बुकची प्राइस झाली 65. तुम्ही एक पेन घेतला, पेनची प्राइस झाली 10. तुम्ही एक इरेजर घेतला, इरेजरची प्राइस झाली 5. तर इथे काही ना काही कॅल्क्युलेशन्स येतात, बरोबर. याची कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला टोटल बिल सांगेल 80 रुपीज झाले, बरोबर. मग तुम्ही त्यांना 100 रुपीजची नोट द्याल. मग ते म्हणाल की तुम्हाला 80 रुपीज झाले बिल, 20 रुपये तुम्हाला परत द्याल, बरोबर. तर हे सगळं काय झालं, मॅथमॅटिक्स झालं. ठीक आहे. म्हणजे शॉपिंग मध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स येते. कुकिंग मध्ये मॅथमॅटिक्स, तुम्ही विचार करत असाल की कुकिंग मध्ये काय मॅथमॅटिक्स येत असेल बरं. कुकिंग मध्ये काय मॅथमॅटिक्स येतात, जर तुम्हाला समजा भात करायचा आहे, ठीक आहे, राईस. तर भात करायसाठी एक पॅटर्न असतो. तुम्हाला माहिती असेल, तुमच्या आईला माहिती असेल तर विचारा, की 1 वाटी भात घेतल्यावर 2 वाटी पाणी टाकतात. मग यात पण कॅल्क्युलेशन आलं, की 1 वाटी, 2 वाटी, यात पण नंबर आले. तसंच सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक गोष्ट प्रमाणात टाकावं लागते. किती चमचे, किती वाटी हे टाकावं लागतं. त्यात मॅथमॅटिक्स आलं. म्हणजे कुकिंग मध्ये पण मॅथमॅटिक्स आलं. टाइम. टाइम तर तुम्हाला माहितीच असेल. टाइम आता तुमचा पिरियड झाला, क्लास पिरियड. क्लासचा पिरियड किती असतो, 1 आवरचा. मग तुम्हाला सुट्टी असते, ब्रेक, ज्यात तुम्ही मस्त मजा करतात, ते किती, अर्ध्या तासाची असते. मग यात सगळ्यात कॅल्क्युलेशन झालं ना, अर्धा तास, 1 तास, 2 तास, बरोबर. मग काय, नॅव्हिगेशन. नॅव्हिगेशन म्हणजे काय, की मॅपचा रस्ता. जसं तुम्हाला वाटलं तुमच्या स्कूल पासून तुम्हाला घरी जायचं आहे, बरोबर. स्कूल पासून घरी किती किलोमीटर आहे, 7 किलोमीटर एका रस्त्याने. दुसऱ्या रस्त्याने गेलं, 9 किलोमीटर. जर तुम्ही पायी गेला तर तुम्हाला एकदम शॉर्टेस्ट रस्ता लागेल, किती, 5 किलोमीटर. सायकलने किंवा पायी गेला तर, ठीक आहे. हे काय, हे सगळं मॅथमॅटिक्स आहे, बरोबर. 9, 5, 7, हे पण, यात पण मॅथमॅटिक्स लागेल. मग जर तुम्हाला विचारलं कोणी की तुमच्या रोजच्या जीवनात काय काय मॅथमॅटिक्सचा उपयोग होतो, जसं शॉपिंग म्हणाल, कुकिंग म्हणाल, टाइम म्हणाल, नॅव्हिगेशन म्हणाल, एक्झाम्पल आहे, सोपं आहे एकदम. चला, हे समजलं. चला दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया. हाऊ हॅज मॅथमॅटिक्स हेल्प टू प्रोपेल ह्युमॅनिटी फॉरवर्ड. याचा अर्थ काय, प्रोपेल म्हणजे काय, पुढे नेण्यास. ह्युमॅनिटी काय, मानवजात, म्हणजे आपली मानवजात. म्हणजे माणसांना पुढे नेण्यासाठी मॅथमॅटिक्स कसं काय हेल्प करतो, हे विचारतात. त्यात पुस्तकात तुम्हाला हिंट पण दिलेली आहे. सायन्स, सोसायटी, कन्स्ट्रक्शन, इकॉनॉमी, ट्रान्सपोर्ट असं दिलेलं आहे. तर बघूया आपण कसं हे उपयोग येतं. सायन्स, सायंटिफिक एक्सपेरिमेंट करून काय माहित होतं, जसं तुमचं डिटर्जंट आहे, ज्याने तुम्ही आपण कपड्यात भिजवतो ते डिटर्जंट, ते पण एक सायंटिफिक एक्सपेरिमेंट करूनच शोध लागलेला आहे. स्पेस एक्सप्लोरेशन. स्पेसमध्ये काय हे आपला किती स्टार्स आहेत, किती प्लॅनेट्स आहेत, हे पण आपल्याला माहिती झालं मॅथमॅटिक्समुळेच. ठीक आहे. सोसायटीमध्ये रनिंग इकॉनॉमी. इकॉनॉमी साठी काय लागतं, कॅल्क्युलेशन्स, बरोबर. किती जीडीपी आहे, जीडीपी म्हणजे होतोय की किती प्रोडक्शन झालं आपल्या कंट्रीमध्ये, काय झालं, किंवा बँकिंग सिस्टम कसं चालतायत, किती रेट आहे, किती इन्फ्लेशन आहे, हे सगळं मॅथमॅटिक्समुळे येतो, बरोबर. म्हणजे इकॉनॉमी झाली. डेमोक्रेसी सिस्टम. डेमोक्रेसी म्हणजे काय आलं, पॉलिटिक्स. पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला काय लक्षात येतं, इलेक्शन. इलेक्शन मध्ये काय असतात, ज्यांना जास्त वोट मिळतात ते जिंकतात. मग यात पण वोटिंग सिस्टम आली, मग यात पण काउंटिंग आली. ठीक आहे. म्हणजे काय, तर डेमोक्रेसी आणि इकॉनॉमी यासाठी पण मॅथ्स गरजेचं आहे. कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग, ब्रिजेस, हाऊस स्ट्रक्चर. इथे तुम्हाला माहितीच आहे किती वीट किती सिमेंट लागेल, किती बॅग रेती लागेल, किंवा कन्स्ट्रक्शन कसं होईल, त्याचा एलिव्हेशन कसं असणार, या सगळ्यासाठी मॅथमॅटिक्स लागतात. हे कॅल्क्युलेशन केल्यावरच आपलं घर, ब्रिजेस बनतात, बरोबर.
त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी, टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल फोन. यासाठी कसं, यासाठी बघा, टीव्ही, कम्प्युटर किंवा मोबाईल फोन असतात ना, यात एक बायनरी नंबर्स असतात. बायनरी नंबर काय, 1001, 10च्या पॅटर्न एक नंबर असतात, तो सॉफ्टवेअर असतो, त्यात पण मॅथमॅटिक्स आलं. ट्रान्सपोर्ट, बायसिकल, कार, ट्रेन, प्लेन. मी तुम्हाला, आपण आधी पण डिस्कस केलं याआधी, की डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं, किंवा जर तुम्ही प्लेननी गेले तर तुम्हाला कमी वेळ लागेल, फ्लाईट ट्रेननी गेले तर जास्त वेळ लागेल, त्यात वेळ, स्पीड, टाइम, हे सगळं मॅथमॅटिक्स आहे, बरोबर. डेली यूज मध्ये तर आपण बघितलंच, कॅलेंडर्स मध्ये तुम्हाला तारीख बघायला मिळतात, क्लॉक मध्ये टाइम, या सगळ्या गोष्टीत मॅथमॅटिक्स येतो, बरोबर मित्रांनो. तर क्वेश्चन 1.1, 1.2 तुम्हाला समजलं असेल असं आशा करतो, आणि काही डाऊट राहिला तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला मेसेज करा, आपण तो क्लिअर करू, ठीक आहे. तर हे दोन सेक्शन क्लिअर झालं, 1.1 आणि 1.2. आता सेक्शन 2 कडे आपण वळूया. सेक्शन 2 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे. सेक्शन 2 काय दिलं, पॅटर्न्स इन नंबर. Number sequence are most basic and fascinating patterns in mathematics. The branch studying there, these are called number theory. यात काय दिलेलं आहे, नंबर थेअरीचे डेफिनेशन. म्हणजे मॅथमॅटिक्सची अशी ब्रांच जे फक्त नंबर सोबत डील करतात किंवा नंबर विषयी शिकतात, त्याला नंबर थेअरी म्हणतात. ब्रांच म्हणजे काय मित्रांनो, एक असं जसं मॅथ्स आहे, तुम्हाला वाटतं मॅथ्स मध्ये ब्रांच नसेल, पण मॅथ्स मध्ये पण भरपूर आहेत. जसं आपण नंबर शिकतो, त्यानंतर मॅथ्स मध्ये आपण डायग्राम्स शिकतो, ठीक ठीक आहे, शेप्स शिकतो, ठीक आहे. तर या ब्रांचेस आहेत मॅथमॅटिक्सच्या. तर काय, नंबर सोबत करणारे नंबर थेअरी, डायग्राम शिप सोबत करणारे जिओमेट्री, असे वेगवेगळे ब्रांचेस असतात. जे नंबर मध्ये डील करतात त्यांना काय म्हणतो, नंबर थेअरी. आता इथे 10 इम्पॉर्टंट नंबर सिक्वेन्सेस दिलेले आहे आपल्या बुकमध्ये. ऑल वन्स, काउंटिंग नंबर, ऑड, इव्हेंट, ट्रायंगल, ट्रँग्युलर नंबर, स्क्वेअर, क्यूब्स, विरांका नंबर, पॉवर ऑफ 2, पॉवर ऑफ 3, हे सगळं आपण बघणार आहोत वन बाय वन, ठीक आहे. तर सगळ्यात पहिली सिरीज बघूया, ऑल वन. सगळ्यात सोपं आहे सिरीज ऑल वन्स, म्हणजे या सिरीज मध्ये सगळे नंबर्स वन असतात, ठीक आहे. मग पुढचे 3 नंबर पण काय असणार, 1 1 1. ही सगळ्यात सोपी आहे. कॉन्स्टंट सिक्वेन्स म्हटलं याला. कॉन्स्टंट सिक्वेन्स का, कारण की यात इन्क्रीमेंट पण होत नाहीये, डिक्रीमेंट पण होत नाही, कोणता संख्या वाढत नाहीये, सारखं आपण काय लिहितो, 1 1 1 1 1, ही सिरीज लिहितो, ठीक आहे. ही सगळ्यात सोपी सिरीज आहे. दुसरी सिरीज बघूया, काउंटिंग नंबर. काउंटिंग नंबर म्हणजे काय, की जे आपल्याला मोजता येतं. जसं आपण, आपल्याला तुमच्याकडे ऍपल्स दिले, किती ऍपल्स आहेत, 2 4 5 6 8 10 12, एक डझन घेतले तर 12 ऍपल, बरोबर, तुम्ही त्यातलं वाटून दिले. हे काय, काउंटिंग नंबर्स. मग 1 2 3 4 5 6, ही काय, काउंटिंग नंबरची सिरीज आहे. काउंटिंग नंबर सिरीज मध्ये काय होतं, प्रत्येक नंबरमध्ये +1 ऍड होतं. जसं 1 2 3 4 5 6 5 6 7 8 9 10. तर हे पुढचे 3 नंबर काय, 8 9 10, ठीक आहे. तर याला व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन पण करता येतं, ते आपण बघूया पुढच्या सेक्शन मध्ये. आणि हा, याला नॅचरल नंबर्स पण म्हणतात, हे खूप महत्वाचं आहे. काउंटिंग नंबरला नॅचरल नंबर सुद्धा म्हणतात. सिरीज ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर पण काय असतील, की 1 पासून स्टार्ट होईल, पुढे जाणार, प्रत्येक गोष्ट 1 1 ऍड करेल, 2 3 4 5 6, हे इन्फानाइट पर्यंत, ठीक आहे. तर हे काय झालं, काउंटिंग नंबर प्लस नॅचरल नंबर, एकच आहेत दोन. आता ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे काय, तर ऑड नंबरची सोपी डेफिनेशन काय, ऑड नंबर नॉट डिव्हिजिबल बाय 2. म्हणजे कोणतेही तुम्ही आकडा घ्या, जसं 9 घेतला, 9 डिवायडेड बाय 2 काय, 4, आणि रिमाइंडर 1. रिमाइंडर आहे त्याच्यात, रिमाइंडर 1 आला, बरोबर. रिमाइंडर 1 आला म्हणजे टू ने डिव्हिजिबल नाही आहे. तर असे नंबर जे टू ने डिव्हिजिबल नाही आहेत, आता तुम्ही 10 घ्या, 10 डिवायडेड बाय 2 केलं तर काय येईल, 5. रिमाइंडर काय, 0. मग हा टू ने डिव्हिजिबल आहे, हॉड नंबर असेल का, नाही, हॉड नंबर आहे, कारण की यात 1 रिमाइंडर आहे, बरोबर. सोपं डेफिनेशन, ऑड नंबर म्हणजे जे टू ने डिव्हिजिबल नाही आहेत अशा संख्या. तर मग कशी सिरीज असेल, 1 1 पासून चालू झाली, 3 5 7 9 11 13. यात ऑब्झर्व कराल तर काय होतं, तुम्ही प्रत्येक डिजिट मध्ये 2 चा प्लस केलेला आहे, बरोबर. नेक्स्ट याच्यासाठी 1 + 2 3, 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 2 9, बरोबर. मग आता याच्या पुढचे 3 आकडे काढायचे, कसं राहिलं, 13 + 2 15, 15 + 2 17, 17 + 2 19, बरोबर. सोपं आहे. तर ही ऑड नंबरची सिरीज झाली.
इथे लिहिलंय पहा, ऍड 2 टू गेट नेक्स्ट ऑड नंबर. बरोबर. नेक्स्ट 3 नंबर काय काढले आपण? 15, 17, 19. 15, 17, 19. बरोबर. नेक्स्ट बघूया इव्हन नंबर. आता जसं ऑड बघितलं तसं सेम इव्हन आहे, फक्त यात फरक काय? इव्हन नंबर आर डिव्हिजिबल बाय 2. ठीक आहे, म्हणजे जर रिमाइंडर 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 असायला पाहिजे. आधी बघितलं आपण 8 काय होतं, डिवाइड बाय 2 केलं तर 4, रिमाइंडर 0. 9 बाय 2 केलं तर 4, पण रिमाइंडर 1. ठीक आहे, रिमाइंडर 1 आला म्हणजे हा इव्हन नाही आहे, हा इव्हन आहे. 8 इज इव्हन, तर मग यात पण +2 करायचं. 2, 4, 6, 8, 10. पुढच्या संख्या काय असणार? 14 + 2 16, 16 + 2 18, 18 + 2 20. ठीक आहे, ऍड टू गेट द नेक्स्ट नंबर 16, 18, 20. ठीक आहे, इव्हन नंबर. ट्रायंग्युलर नंबर, आता हे काहीतरी वेगळं शिकायला मिळेल आपल्याला. ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय? असे नंबर जे आपल्याला एक ट्रायंगल शेप मध्ये करता येतं, म्हणजे जितके डॉट्स आपण ट्रायंगल शेप मध्ये अरेंज करू शकतो. तर हे कसं बघूया? 1 ट्रायंगल शेप मध्ये अरेंज करताना कसं बघायचं मी तुम्हाला सांगतो. 1 हा ट्रायंगुलर नंबर आहे, मग याच्याने ट्रायंगल बनला 3. बरोबर. अजून याच्यामध्ये डॉट काढायचा. डॉट काढताना काय करायचं? आधीच्या 2 डॉट्स मध्ये एक डॉट काढायचा, एक बाहेर एक बाहेर. मग हे किती झालं? पहिले 1 काढला होता, मग 3 झाला होता. आता हे किती झाले? 6. आता आपल्याला परत डॉट्स काढायचे, ट्रायंगल करायचं आहे, तर या 2 डॉट्स मध्ये 1 आणि 4 वाढले, किती झाले? 10. परत याच्यात डॉट्स काढायचं आहे, कलर चेंज करतो. याच्यात परत डॉट काढायचं आहे, या दोन प्रत्येक 2च्या मध्ये एक डॉट काढायचं. आता किती झाले? 15. आता अजून बघूया आपण ह्याच्यामध्ये मध्ये डॉट काढत जायचं. हे किती झालं? 15 + 6 किती झालं? 21. ठीक आहे, अजून एक डॉट काढायचं, अजून बघायचं. याच्याने बघूया रेड. आता इथे परत आणि प्रत्येक डॉट मध्ये 2 डॉट्स. याच्यात आज झालं किती झाले? 28. 28. तर हे काय झाली? एक सिरीज बनली. सिरीज काय? ट्रायंग्युलर नंबरची. मग काय? 1, 3, 6, 10. तर यात ही सिरीज आपल्याला आपण व्हिज्युअल काढलं, ट्रायंगल काढून तर आपल्याला कळत आहे, पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस ट्रायंगल काढता येणार नाही. जसं एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये आलं, तुम्हाला एकदम विचारला की 8वा ट्रायंगुलर नंबर काय, तरी तुम्हाला काढता नाही येणार. मग 8वा ट्रायंगुलर नंबर सरळ काढता येणार नाही, तर मग आपण सिरीज लिहायची. आणि सिरीज मध्ये बघाल 1 आहे, 1 नंतर 3 आहे, 3 नंतर 6 आहे, 6 नंतर 10 आहे. तर यात बघा 1 मध्ये पहिले 2 ऍड केलं, 2 मध्ये काय ऍड केलं? 3 ऍड केलं, 6 मध्ये काय केलं? 4 ऍड केलं. म्हणजे प्रत्येक इन्क्रीजिंग नंबर पुढे पुढे ऍड करत चालला. मग 10 मध्ये काय ऍड करणार आपण? +5 किती येईल? 15. 15 मध्ये प्लस काय करणार? +6 21 येणार. 21 मध्ये प्लस काय करणार? 7 करणार. म्हणजे किती येणार? सॉरी, 21 मध्ये 21 मध्ये 21 मध्ये +7 केलं तर किती येणार? 28. 28 मध्ये +8 केलं तर काय येणार? 35. तर ही सिरीज कशी बनते? 36. 8 केलं तर 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55. बरोबर. अशी सिरीज बनत आहे. तर काय होतं याच्यात? ट्रँग्युलर नंबर मध्ये असे असे असा आकडा जेवढे डॉट्स आपण ट्रँग्युलर शेप मध्ये अरेंज करू शकतो. आणि जर आपल्याला सिरीज काढल्या तर इन्क्रीज नंबर, म्हणजे +2, +3, +4 असं ऍड करायचं. यासाठी एक फॉर्म्युला पण आहे. फॉर्म्युला कसा काढतो आपण बघूया. फॉर्म्युला पण मी तुम्हाला इथे सांगून ठेवतो, पण तुम्ही नंतर फॉर्म्युल्याच्या नंतर काढा. फॉर्म्युलाने नंतर काढा, पहिले डॉट्स किंवा इन्क्रीजिंग नंबर काढायचं. आता आपण बघितलं 45. हा कितवा ट्रँग्युलर नंबर आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9th नंबर हा ट्रँग्युलर 9th ट्रँग्युलर नंबर 45. तर डायरेक्ट फॉर्म्युल्याने कसं काढायचं बघा. एनच्या ठिकाणी 9 ठेवा. एनच्या ठिकाणी 9 ठेवलं तर काय होईल? 9. 9 + 1 डिवायडेड बाय 2. हे काय झालं? 9 इंटू 10 डिवायडेड बाय 2. 2 5 जा किती झालं? म्हणजे 9 इंटू 5 45 आला. डायरेक्ट फॉर्म्युलाने पण ते चाललं, आपण काढून पण तसं झालं. बरोबर. तर ट्रँग्युलर नंबर साठी हा फॉर्म्युला पण आहे आणि सिक्वेन्स नुसार पण काढू शकतो. समजलं ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय असतं? ठीक आहे, चला पुढे जाऊ आता. स्क्वेअर. स्क्वेअर नंबर म्हणजे काय असतं मित्रांनो? त्याच संख्येला त्याच संख्या निवडायचं. म्हणजे जसं n इंटू n. एनच्या ठिकाणी आता 2 घ्या. 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 येईल.
3ला 3ने मल्टिप्लाय केलं तर 9 येईल. हे काय आहे? स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचं. तर हे व्हिज्युअली रिप्रेझेंट करता येतं. 1 2 2 2 2चा स्क्वेअर काय? 4. बरं झालं. मग 2चा मॅट्रिक्स करता येतं. 3चा स्क्वेअर काय? 9. 3चा मल्टिप्लाय झाला. 4चा 16. असं स्क्वेअरची एक सिरीज बनेल. मग 4 नंतर 5ची. 5ला काय करायला? 5ला 5ने मल्टिप्लाय करायचं 25. 6ला 6ने मल्टिप्लाय करायचं 36. 7ला 7ने मल्टिप्लाय करायचं 49. 8ला 8ने मल्टिप्लाय करायचं 64. बरोबर. इझी आहे एकदम. त्याच संख्येला त्याच संख्येने करायचं मल्टिप्लिकेशन. तर स्क्वेअर नंबर येतात. पुढे बघूया. क्यूब नंबर. क्यूब म्हणजे जसं स्क्वेअर सारखंच आहे, पण क्यूब मध्ये काय करतो आपण? त्याच संख्येला 3 टाइम्स मल्टिप्लाय करतो. n इंटू n इंटू n. स्क्वेअर मध्ये काय केलं होतं? n इंटू n. आता या क्यूब मध्ये त्याच संख्येला 3दा मल्टिप्लाय करायचं. जसं 2 आहे. 2 इंटू 2 इंटू 2 किती झालं? 8. 3 इंटू 3 इंटू 3 किती झालं? 27. हे क्यूब झालं. मग याची पण सिरीज बनली. 1चा क्यूब, 2चा क्यूब, 3चा क्यूब, 4चा किती आला? 4चा 64. 5चा किती येईल हे बघू. 5चा किती येईल? 5 इंटू 5 इंटू 5 किती येईल? 125. 6चा किती येईल? 6 इंटू 6 इंटू 6 216. 7चा किती येईल? 7 इंटू 7 इंटू 7 343. 8चा बघू. 8 इंटू 8 इंटू 8 512. 9चा 9 इंटू 9 इंटू 9 729. आणि 10 इंटू 10 इंटू 10 किती येईल? 1000. तर क्यूब झालं. ही सिरीज समजली तुम्हाला? त्याच संख्येला 3दा मल्टिप्लाय करायचं. 1ला 3दा, 2ला 3दा, 3ला 3दा असं करत करत सिरीज बनली. बरोबर. विरंका नंबर. विरंका नंबर म्हणजे काय? विरंका म्हणजे काय नेमकं? विरंका म्हणजे एक आपले मॅथमॅटिशियन होते इंडियामध्ये 7व्या सेंचुरीमध्ये. 7व्या सेंचुरी म्हणजे 600 टू 700च्या एडी मध्ये. ठीक आहे. तर त्यात त्यांनी एक सिरीज काढली होती. त्या सिरीजला त्यांच्या नावाने फेमस झाली. तर या सिरीज मध्ये काय असतं? 1 2 3 4 5. 1 2 लिहायचं. काही ठिकाणी विरंका सिरीजला 1 1 पासून स्टार्ट होतं. काही आपल्या याच्यामध्ये 1 आणि 2 दिले. 1 1. मग 1 1 ला आपण प्लस करायचं. किती झालं? 2. मग या प्रिव्हियस 2 नंबरला ऍडिशन करायचं. किती झालं? 3. 3 आणि 2 5. 3 प्लस 5 8. 5 प्लस 8 13. तर यात काय होतं? प्रिव्हियस 2 नंबरची सम हा नेक्स्ट नंबर असेल. बरोबर. समजलं? तर याच संख्येला जसं तुम्ही बघा आता 1 प्लस 2 हे काय आलं? 3. बरोबर. 2 प्लस 3 5 आलं. ठीक आहे. 3 प्लस 5 8. 5 प्लस 8 13. 8 प्लस 13 21. तर काय इथे लिहिलेलं आहे? इच नंबर इज सम ऑफ 2 प्रिव्हियस नंबर. इझी आहे. विरंगा नंबरला आणखी एक तुम्हाला एक नोट सांगतो. पुढे जाऊन तुम्हाला बघाल तुम्ही मोठे झाल्यावर. याला फिबोनाकी सिरीज सुद्धा म्हणतात. फिबोनाकी. फिबोनाकी सिरीज काय म्हणतात? फिबोनाकी नावाचा एक मॅथमॅटिशियन होता युरोपमध्ये, ज्यांच्यामुळे ही सिरीज फेमस झाली. जेव्हा की शोध विरांकांनी लावलेला आहे. फिबोनाकीमुळे सिरीज झाला आहे, पण हे फिबोनाकीच्या नावाने सुद्धा सिरीज फेमस आहे. म्हणजे विरांका आणि फिबोनाकी हे एकच सिरीज आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जर तुम्हाला पुढे जाऊन कोणी म्हणाल फिबोनाकी सिरीज काय, तुम्हाला माहिती नसणार. तुम्ही विरांका तर शिकले, तुम्ही हेच लक्षात ठेवायचं. विरांका म्हणजेच फिबोनाकी. आधीच्या 2 संख्याचा सम ही पुढची संख्या असेल. बरोबर. आता पॉवर ऑफ 2. पॉवर म्हणजे काय? पॉवर कसं असतं? पॉवर म्हणजे एखाद्या संख्येला दुसऱ्याची पॉवर. म्हणजे 2 रेस टू द पॉवर 2, 4, 2 रेस टू द पॉवर 3, 8. म्हणजे जितकी पॉवर असेल तितक्या संख्येने त्याला मल्टिप्लाय करायचं. जसं 2 पॉवर 2 कसं राहिलं? 2 इंटू 2 लिहायचं. 2 ची पॉवर 3 आहे तर 3दा लिहायचं. 2 इंटू 2 इंटू 2. 2 ची पॉवर आता 5 आहे तर काय करणार तुम्ही? 2 ला 5 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ठीक आहे. जितका पॉवर असेल तितक्याने तितक्या वेळेत तो संख्येने मल्टिप्लाय करायचं. हे किती आलं? 4 8 32. तर हे सिक्वेन्स कशी बघणार आहे आता बघा. पॉवर ऑफ 2. पॉवर ऑफ 2 ची म्हणजे 2 च्या पॉवरची सिक्वेन्स करायची. 2 ची पॉवर सिक्वेन्स तर कसं करायची? 2 ची पॉवर 0, 2 ची पॉवर 1, 2 ची पॉवर 2, 2 ची पॉवर 3, 2 ची पॉवर 4, 2 ची पॉवर 5, 2 ची पॉवर 6, 2 ची पॉवर 7, 2 ची पॉवर 8. तर सगळ्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कुठलेही डिजिट असो, 2 ची पॉवर 0 असलं तर त्याची व्हॅल्यू 1च असते.
जसं आता कोणतीही मोठी संख्या घ्या, कोणतीही छोटी संख्या घ्या, 2 ची पॉवर 0 1च असेल. तुम्ही 10 ची पॉवर 0 घ्या, 1च असेल. तुम्ही 1000 10,000 ची पॉवर 0 घ्या, 1च असेल. तुम्ही कितीही मोठी संख्या घ्या, कितीही मोठा आकडा घेतला आणि त्याच्यावरती 0 राहिलं तर त्याची व्हॅल्यू 1च असेल नेहमी. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा, ब्रॅकेटमध्ये लिहून टाका, n पॉवर टू 0 1 n इक्वल्स टू कोणतीही संख्या घ्या त्याची पॉवर 0 असेल तर त्याचं ऑलवेज उत्तर 1च असेल. ठीक आहे. मग हे 2 ची पॉवर आपण बघत होतो, 2 ची पॉवर 0 काय येईल 1, 2 ची पॉवर 1 म्हणजे एक वेळेस मल्टिप्लाय केलं तर 2, दोन वेळा मल्टिप्लाय केलं 2 इंटू 2 बघितलं 4 आली, तीन वेळा मल्टिप्लाय केलं 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8. आता 4 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 2 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16, बरोबर. 5 टाइम्स केलं तसंच 32, 6 टाइम केलं 64, 2.7 7 टाइम्स केलं तर काय येईल 128, 8 टाइम केलं तर काय येईल 256, 9 टाइम केलं तर 512, 10 टाइम केलं तर 2 ची पॉवर 10 किती 1024. ठीक आहे. अशी पॉवर आपण वाढवत चाललो. तर काय पॉवर लक्षात ठेवलं, पॉवर पॉवर म्हणजे काय, जितकी पॉवर असेल तितक्याच वेळात त्या संख्येला मल्टिप्लाय करायचं. पॉवर 3 ची पॉवर पण आपण तसंच बघणार आहोत. 3 ची पॉवर काय, 3 ची पॉवर 0, 3 ची पॉवर 1, 3 ची पॉवर 2, 3 ची पॉवर 3. तर 3 ची पॉवर 0 काय, कारण की किती मोठी संख्या राहो, किती छोटी संख्या राहो, त्याचा पॉवर 0 असला तर उत्तर नेहमी 1 असतं. 3 ला एकचदा मल्टिप्लाय केलं तर काय येईल 3. 3 ला 2 दोन वेळा केलं तर 3 इंटू 3 9. 3 वेळा केलं तर 3 इंटू 3 इंटू 3 27. 4 टाइम्स केलं 3 इंटू 3 9 इंटू 27 इंटू 3 81. 5 टाइम्स केलं 243, 6 टाइम केलं 729. असं करत पुढच्या तीन संख्या लिहिलेल्या आहेत 718 2187 6561 19683. ठीक आहे. 3 ची पॉवर पण समजलं. म्हणजे तुम्हाला आपण सगळ्या 10 काउंटिंग सिरीज बघितल्या, 10ही समजल्या. ठीक आहे. आता क्वेश्चन 2 मध्ये एकदा आपण परत बघूया, पण तुम्ही कुठलाच डाऊट ठेवू नका. कुठेही तुम्हाला कन्फ्युजन असेल, काही समजलं नसेल किंवा काही चुकीचं वाटलं असेल, कमेंट करा. आपण नक्की त्यावर डिस्कस करू आणि तो डाऊट क्लिअर करू. पण प्रत्येक सिरीज समजून घ्या. ठीक आहे. आता काय म्हणतात, कॅन यू रिकॉग्नाइज द पॅटर्न इन ईच ऑफ द सिक्वेन्स इन टेबल 1. टेबल 1 कोणता होता तो बघितला आपण. टेबल 1 आपला कुठला होता, पुस्तकात दिलेला आहे, ज्यात सगळ्या सिरीज दिलेल्या आहेत. तर यात आपण प्रत्येक गोष्टीचा पॅटर्न बघितला आणि तो पॅटर्न का एक्झिस्ट करतोय ते बघितलं. मग क्वेश्चन तोच आहे. का क्वेश्चन होतं, कॅन यू रिकॉग्नाइज द पॅटर्न इन ईच ऑफ द सिक्वेन्स टेबल. आपण सगळं बघितलं, ऑल वन्स बघितला. ठीक आहे, ज्यात सगळ्या वन्स होते. काउंटिंग बघितली 1 2 3 4 5 6 असं होतं. ऑड नंबर बघितलं 2 ने डिवाइड होत नाही ते, आणि पुढची संख्या करायची राहिली तर 2 प्लस करायचं. इव्हन बघितलं जे 2 ने डिवाइड होतात आणि पुढची संख्या काढायची राहिली तर +2 करायचं. ट्रँग्युलर नंबर बघितला. ट्रँग्युलर नंबर असे नंबर ज्याचे डॉट्स ट्रँगल शेप मध्ये आपल्याला अरेंज करता येतात. स्क्वेअर बघितलं, त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचं. क्यूब्स बघितलं, त्याच संख्येला 3 वेळा मल्टिप्लाय करायचं, n इंटू n इंटू n. विरंका सिरीज बघितलं. विरंका सिरीज म्हणजे काय, पुढचा नंबर हे आधीच्या दोन नंबरचा सम करून येईल. ठीक आहे. आपण पॉवर ऑफ 2 बघितलं. पॉवर ऑफ 2, 2 ची पॉवर 0 1 2 3 असं बघितलं. तसंच पॉवर ऑफ 3 बघितल्या. 10 सिरीज बघितल्या. तुम्हाला कुठे डाऊट नसेल हे आशा करतो, पण कुठे डाऊट असेल तर आपण डिस्कस करू. क्वेश्चन 2, रिराईट द ईच सिक्वेन्स विथ नेक्स्ट 3 नंबर्स. तर आपण ऑलरेडी ते नंबर लिहिलेले आहे आणि त्यापुढे आपण त्याच्या 3 सिक्वेन्स पण लिहिलेले आहे, तरी इथे उत्तर दिलेलं आहे. 1 1 1 मध्ये पुढचे 3 सिक्वेन्स काही असेल तरी 1च राहील. इथे 7 पर्यंत दिलं होतं आणि पुढचे 3 सिक्वेन्स काय राहील 8 9 10. ठीक आहे. इथे ऑड नंबर दिले होतं 1 3 5 7 9 11. 11 तर काय येईल 15 17 19. मग इव्हन नंबर दिलेले होते 2 4 8 6 10 12 14. त्याच्या पुढे काय 16 18 20. ट्रँग्युलर नंबर मध्ये आपल्याला काय दिले होतं, ट्रँग्युलर नंबर 1 3 6 10 15 21 28. याच्या पुढे काय 36 45 55. हे 3 नंबर झाले. तसं स्क्वेअर मध्ये आपल्याला 7 पर्यंत दिलं होतं. 8 चा स्क्वेअर 64, 9 चा 81, 10 चा 100. क्यूब्स मध्ये पण आपल्याला 3 चा क्यूब 343, 4 चा क्यूब 7 चा क्यूब 343, 8 चा क्यूब 512, 9 चा क्यूब 729. विरंका सिरीज पण दिलेली होती. आधीचे दोन आकडे आपण प्लस करत जाणार, त्याचे 3 उत्तर हे असणार आहे. पॉवर दिला होता 2 ची पॉवर 7,
2ची पॉवर 8, 2ची पॉवर 9, तसंच 3ची पॉवर 7, 3ची पॉवर 8, 3ची पॉवर 9. तर या सगळ्या 10 सिरीज आपल्याला समजल्या. आपण उत्तर पण बघितले, फिगर इट आउट पण बघितलं. मला वाटतं हे सगळं समजायला पाहिजे. तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं. आणि तरीही कुठला डाऊट असेल तर आपण डिस्कस करू. परत एकदा सांगतो, तुम्ही कमेंट करा. काही वाटलं तर आपण परत चर्चा करू आणि त्याच्यावर वेगळं सेशन घेऊ. ठीक आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर यात आपण ज्या सिरीज आहे त्याच्यावर आपण काही क्वेश्चन्स आपण शॉर्ट्स फॉर्म मध्ये टाकलेले ते पण नक्की बघा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे सेक्शन्स बघूया. तोपर्यंत नमस्कार.